Sponsored by Trimurti Gold, Silver and Diamond House since 1968. Sarafa Bazar, Amravati. And Ronghe Sales and Chetan Traders, Paras Pipe and Fitting आणि Sera Sanitary Ware Faucet चे अधिकृत डिस्ट्रीब्यूटर. यूसीएन चौक चुनाव चौपाल या कार्यक्रमासाठी आपण चाललो आहोत चंद्रपूर जिल्ह्याकडे. तर चला तर चंद्रपूर जिल्ह्यात जाऊया आणि तिथल्या मतदारांची मतं जाणून घेऊया की लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा कौल कोणाकडे आहे, तिथे कोणाचा जोर आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. चला तर चंद्रपूर जिल्ह्याला. आम्ही आलो आहोत चंद्रपूर शहरात. चंद्रपूरकर नागरिक काय विचार करतात मतदानाविषयी, प्रमुख उमेदवारांविषयी त्यांचं काय मत आहे, या सर्व बाबींचा आम्ही आढावा घेणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचं मत. चला तर मग चंद्रपूरचा फेरफटका मारूया. चंद्रपूर जिल्ह्यात म्हणजे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात अनेक उमेदवार रिंगणात आहे, पण प्रतिभा धानोरकर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात मुख्य लढत मानली जाते. काय सांगाल, कोणाचं पारडं जड आहे, मतदार म्हणून काय अपेक्षा आहे? अभी चंद्रपुर लोकसभा से सुधीर भाऊ का पलड़ा भारी है, वो इसलिए कि वो 6 बार विधानसभा, बल्लारपुर विधानसभा और चंद्रपुर विधानसभा से 6 बार चुनकर आए और उनका जो काम है, जो विकास करते हैं वो इसीलिए उनको वोट देना हमारा एक निश्चय हुआ है. और इसके पहले जो धानोरकर जी आए थे, अपना भाड़ू धानोरकर, उनका काम जो 3 साल उनको जो समय मिला था उन्होंने काम नहीं किए. इसीलिए हमने सोचा है कि अभी चंद्रपुर में जो विकास की जो गंगा सुधीर मुनगंटीवार ने जो किया है, अगर वो केंद्र सरकार में जाते हैं तो कोई ना कोई हमारे बेरोजगार युवकों को 2-3 फैक्ट्री इस चंद्रपुर जिले में स्थापित करेंगे. ऐसा हम लोग उनसे एक विनंती करते हैं. और सुधीर भाव का पलड़ा भारी है. कांग्रेस का मुख्य आरोप है कि बेरोजगारी, महंगाई और भ्रष्टाचार, ये आरोप उन्होंने लगाया है. क्या कहते हैं उसके बारे में? चंद्रपुर में जैसी गर्मी है वैसी दोनों ही पार्टी में गर्मा गर्मी चल रही है. और वैसे देखे जाए तो चंद्रपुर जिले में जो सुधीर भाव ने जो काम किया है वो दिखता है, और दिखने के कारण उनके काम आगे और बढ़ेगा, क्योंकि वो जब लोकसभा में जाएंगे तो वो अच्छी तरह से काम कर पाएंगे. और अपने चंद्रपुर को और रोशन करना है, बढ़ाना है, तो वो अच्छी तरह ही करेंगे. और चंद्रपुर में सुधीर भाव के काम दिख पड़ते. और जब धानोरकर जी सर थे तो उन्होंने 4 साल में कुछ किया नहीं, क्योंकि केंद्र में और जैसे विधानसभा में जब काम करना था तो केंद्र में सरकार भाजपा की थी. अभी केंद्र में भाजपा आ रही है तो सुधीर भाव कर पाएंगे. महागाई आणि बेरोजगारी हा जो काँग्रेस पक्षाचा आरोप आहे, काय सांगाल याच्याबद्दल? त्याच्याबद्दल काहीच नाही सर. गोष्ट कशी आहे की बल्लारपूर क्षेत्रात जे काम झालेलं आहे ते विकास पूर्ण कोणीच नाही केलेला आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या बहुत समस्या आहे. जसं काय विकास झालेला नाही, फक्त विकास झाला ही गोष्टी दाखवून झाला, पण विकास काहीच नाही. 0 बजेट बी विकास नाही. फक्त जो कार्यक्रम आहे तो चालू आहे फक्त विकासाबद्दल. पण जो आपल्याला बेरोजगारी आहे, बेरोजगारीला हाताला काम नाही, धंदा पाणी नाही, नोकऱ्या नाही, फक्त विकास नावाने हे फक्त बोंब चालू आहे. महागाई पण एक मुख्य मुद्दा काँग्रेसने उचलला आहे. काय वाटतं तुम्हाला? हो, महागाईचं आज 10 वर्षामध्ये आज मोदी सरकारनं बहुत महंगाई आणून ठेवला आहे. कारण 400 रुपये जो सिलेंडर होता आज 1200 रुपये सिलेंडर होऊन आला आहे. जो आपल्याला 3 रुपये युनिट 20,000 मिळत होती ते आज 12 रुपये 15 रुपये 20 युनिट चालली आहे. आणि महंगाई इतकी वाढली आहे, कास्तकाराला दाम नाही आहे. जो कास्तकार जो उत्पन्न घेणार त्या भावाला दाम नाही आहे. केंद्र सरकारच्या अनेक योजना पण आहे. भाजपचा दावा आहे की उज्ज्वला गॅस किंवा बाकी अनेक योजना आहे, जसं रेशन पण मिळतं आहे कमी दामामध्ये. काय सांगाल त्याच्याबद्दल? तो जो रेशन जे भेटत आहे हा म्हणजे काय एक प्रकारे लोकांना जो फुकट जो चालून राहिला आहे तो म्हणजे काहीच कामाला नाही. जसं आपल्याला काम नाही त्याला दाम नाही आहे. जो आता जो कास्तकारी जो कमवून राहिला आहे पीक उत्पन्न, त्या पिकाला भाव नाही आहे. काय वाटतं, कोणत्या पक्षाचं पॉवर जास्त वाटतं? काँग्रेस पक्षाचे पॉवर जास्त वाटतं. काय कारण का 10 वर्षामध्ये जमीन पातळीवर विकास झालेला नाही. आज पाहतो चंद्रपूरमध्ये भरपूर समस्या आहे, रोडाच्या समस्या आहे, ट्रॅफिकच्या समस्या आहे.
आणि भरपूर त्रास होतो आहे. जेटप्रा गेटवर जी लाईटिंग लागलेली आहे तेही भरपूर ते आपल्या म्हणजे लाईटिंगचे काही म्हणजे हेच नाही आहे. कारण 10 वर्षात आम्ही पाहतो पाण्याच्या समस्या पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी राहते चंद्रपूरमध्ये. पण ते तर महानगरपालिकेचे मुद्दे झाले. पण महानगरपालिकेमध्ये भाजपाची सरकार आहे सर. तिथे आहे, केंद्रामध्ये बी आहे, राज्यामध्ये बी आहे भाजपाची सरकार. पण ते एकही काम करत नाही व्यवस्थित. भाजपानं विकास हाच एक मुद्दा पकडला आहे काय? फक्त विकास, फक्त बोटनिकल गार्डन, APJ अब्दुल कलाम गार्डन, मेडिकल कॉलेज, पण जमीन पातळीवर एकही काम झाले नाही. आज पाहतो 10-15 वर्षापासून समस्या तेच आहे. सिटीमध्ये तुम्ही पहा, चंद्रपूर सिटी पूर्ण फिरा, पण काम एकही झाले नाही सुधीर भाऊच्या. पुढील 5 वर्षासाठी खासदार म्हणून लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा आहे? आमच्यासारखे लोक आहेत, जसं मी हँडिकॅप आहे, तर आमच्यासाठी तरी थोडंफार जसं कुठे वॅकन्सीज असतात काय असतात तर त्यांनी द्यायला पाहिजे. खूप जागी आम्ही असं बघितलेलं की हँडिकॅप आहे म्हणून त्यांना कुठे प्राधान्य दिलं जात नाही. असं द्यायला पाहिजे. जसं आता जसं याच्यामध्ये आहे, गव्हर्नमेंटमध्ये तर मिळतेच, पण प्रायव्हेटमध्ये तरी थोडंफार म्हणजे करायला पाहिजे. जसं आता काही लोक असे आहे, मी तर ठीक आहे, मी स्वतः कॅपेबल आहे, करू शकते, पण जसं काही लोक असे आहे माझ्या ग्रुपमध्ये, मी कारण स्वतः एक NGOमध्ये काम करत असल्यामुळे मला माहीत आहे की हँडिकॅप जे आहे, जे जागेवर बसलेले आहे त्या लोकांना खूप प्रॉब्लेम होत आहे. त्यांच्यासाठी तरी काहीतरी असं व्यवसाय म्हणजे स्वयंरोजगाराचं काहीतरी साधन त्यांनी तयार करायला पाहिजे. क्या लगता है कौन सी पार्टी का पलड़ा भारी है? अब ऐसा तो नहीं बोल सकते कि किसका पल्ला भारी है. मुनगंटीवार साहब का तो काम भी अच्छा है. देखे तो जैसे बोटानिकल गार्डन है, सैनिक स्कूल है, हाँ बहुत सारे प्रगति के कार्य किए हैं वो भी. तो धानोरकर मैडम का भी पलड़ा इधर दोनों से भारी है. अभी मतों का उपयोग सभी को करना है. जिसका अच्छा काम है उनको चुन के देना ही है हमको. मेरे ख्याल से तो अपनी सुधीर भाऊ ये विकास कार्य करेंगे. आपसे निवेदन है सर, जो भी चुन के आएंगे तो अच्छा रोजगार निकालिए, क्योंकि चंद्रपुर में बहुत से बड़े बड़े फैक्ट्रीज है. इसमें यानी बेरोजगार युवा बहुत से लोग हैं, उनको नौकरियां नहीं मिल रही है. इथले जे शिक्षित तरुण आहेत त्यांना पुणे, मुंबई, बंगलोर, हैदराबादला जावं लागतं. काय सांगा लोकप्रतिनिधींना? मी लोकप्रतिनिधींना असं सांगणार की जे मुंबई पुणेला आपण जेव्हा जातो शिकायला तिथे खर्च खूप जास्त लागते. त्या ज्या फॅसिलिटी जे मुंबई पुणेमध्ये आहे ते जर चंद्रपुरामध्ये आलं तर खूप चांगलं होईल गोरगरिबांसाठी. कारण की गोरगरिबांचे जे मुलं आहेत ते तिकडे जाऊन शिकू नाही शकत, कारण की महागाई इतकी वाढलेली आहे की त्यांना खर्च परवडत नाही. बेरोजगारीबद्दल काय? बेरोजगारीचा आता रेट म्हटलं तर खूप जास्त वाढलेला आहे. अनएम्प्लॉयमेंट रेट ज्याला आपण म्हणतो ते खूप जास्त वाढलेलं आहे. प्रतिभा धानोरकर की सुधीर मुनगंटीवार, कौन से पार्टी का पलड़ा भारी? चाहे कोई भी मतलब पार्टी हो, पार्टी से तो कोई पक्षपात नहीं है. चाहे कोई भी पार्टी आए कि पब्लिक के लिए काम करे. जैसे सुधीर भाऊ ने विकास पुरुष है इस चंद्रपुर डिस्ट्रिक्ट में, लेकिन मतलब कुछ पब्लिक के लिए कुछ कर नहीं पाए हो. जैसे हमारी बल्लारशाह की बात है या चंद्रपुर, जैसे बल्लारशाह में हमारे कुछ मतलब फॉरेस्ट के जो नजुल मकान है वो पिछले 10 साल से मतलब बोलते आ रहे मगर काम नहीं हुआ है. और हमारे चंद्रपुर डिस्ट्रिक्ट में CTPS इतना पावर स्टेशन है, यहाँ से हम बिजली बेचते हैं और वहाँ पे अदर राज्य में बिजली का रेट कम है और यहाँ पे 7 रुपये पर यूनिट है. तो वही चाहते हैं कि उसका भी कुछ हमको लाभ मिले. यही हमारा मुद्दा है. काय वाटतं कोणत्या पक्षाचा पारडा जड आहे? तसं पाहतो म्हणलं तर भाजपाचा आहे, कारण की सुधीर भाऊ इथले लोकल नेते आहे आणि त्यांचे आमदार असताना भरपूर कामं त्यांनी केलेले आहे. चंद्रपूर असो, राजुरा असो या बल्लारशाह आणि जे खेडेपाड्यामध्ये जी कनेक्टिव्हिटी तुटली होती ते त्याने चांगल्या प्रमाणे केलेली आहे. पण काँग्रेसनी बेरोजगारी आणि महागाई हे 2 आरोप केले आहे. काय सांगाल याच्याबद्दल? वास्तविक चंद्रपुरात पाहतो म्हणलं तर बेरोजगारी कुठेच नाही. तुम्ही सर्वे करून बघा, इतके सारे इंडस्ट्रीज आहे, फॅक्टरी आहे, लोकांना रोजगार आहे, पण एक त्याने मुद्दा बनवला आहे का बेरोजगारी. तर यांच्या काळात बी काही रोजगार तर होता नाही. यांचा मेन मुद्दा आहे काँग्रेसचा दारू बंद केलेली होती, मग ते दारूसाठी त्यानं विविध आंदोलन केले, हे ते केले. पण तसं पाहतो मला तर भाजपाचे कार्य छान चंद्रपूर. तसं पाहिलं तर दोन्ही उमेदवार हे आहेत खूप चांगलेच आहे. म्हणजे आपापल्या परीने खूप चांगलेच आहेत. तसंच आपला सुधीर मुनगंटीवार हे माझे मित्रच आहेत आणि एकीकडे प्रतिभाताई धानोरकर आहे, या पण एक चांगल्या उमेदवार आहेत. त्यांनी पण विकासाचं काम केलेलं आहे. तरी पण आता कसं आहे की चंद्रपूर शहरामध्ये एक विविध प्रश्न आहे की चंद्रपूरचा मेन रोड जो आहे त्यांनी कुणीच आत्तापर्यंतच्या राजकारण्यांनी तिथं लक्ष घातलं नाही की मेन रोड जो आमचा आहे महात्मा गांधी मार्ग, जेटपुरा गेट खूप मोठं एक अडचणीचं स्थळ बनलं आहे. तिथं खूप प्रत्येक वेळेस ट्रॅफिक जाम असते. विविध मिरवणुका
विविध समाजाच्या मिरवणुका, धार्मिक मिरवणुका त्या मार्गाने जात असतात. तिथे जात असताना मध्येच एक जनरल हॉस्पिटल आहे आणि जनरल हॉस्पिटलमध्ये जो पेशंट जातो ना, तर त्याचे अतोनात हाल होते. बरेच वेळा ते पेशंट म्हणजे दवाखान्यापर्यंत न पोहोचताच त्यांनी आधीच आपला प्राण सोडलेला आहे. अशा विविध घटना घडलेल्या आहे. तर यासाठी माझं एक असं मत आहे की हा जो मार्ग आहे जटपुरा गेट, याच्यावरून एक उड्डाण पूल बनवण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहावं. तुम्ही नवा मतदार आहे, एक तरुण म्हणून तुम्ही काय अपेक्षा करता? माझी अशी अट आहे की त्यांनी आमच्या शिक्षणावर काहीतरी योजना करावे. शेतकरी म्हणून तुम्ही काय? हो, शेतकरी म्हणून आपण काम करत आहोत. म्हणजे कसा 10 वर्षाचा कालावधी झाला, आमच्या मालाने भाव नाही, काही नाही. म्हणजे कसं माहीत आहे का, आम्ही असं नाही, कापसाचा मला वाटते त्यावेळेस 10 वर्षाच्या पूर्वी कमी जास्त 10,000 रुपये भाव होता. आता 7,000 6,000 असा भाव आहे. सोयाबीनला 10,000 भाव होता त्यावेळेस, आता 3,000 ते 4,000 असा आमचं हे आहे. या सरकारनं म्हणजे हे नाही, तर आमचं आता जे आमच्या मनात आहे ते होणार आहे. आम्ही आलो आहे भद्रावती तालुक्याच्या बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार भाग, म्हणजे ज्याला टप्पा भाग म्हणून पण ओळखलं जातं. आपण इथल्या नागरिकांकडून जाणून घेऊया की त्यांच्या भावना काय आहे, या लोकसभा मतदारसंघात त्यांचे काय विचार आहे. काय सांगाल? इथे अनेक उमेदवार आहे, पण मुख्य लढत ही प्रतिभा धानोरकर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात मानली जाते. कोणाचा जोर जास्त वाटतो आहे? आमच्याकडे तर प्रतिभाताई धानोरकर यांचाच जोर जास्त आहे आणि आम्ही त्यांना सपोर्ट करत आहोत. काय कारण आहे त्याच्यामध्ये? ते आमच्या लोकल आहे आणि आमच्या गावातले आहेत म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करतो. विकास कामात जसा झाला पाहिजे, सुधीर भाऊ यांनी बॉटनिकल गार्डन जे गार्डन उभे केले, गार्डनबद्दल गार्डनच्या अतिरिक्त त्यांनी अगर कंपनी MIDCमध्ये कंपनी आणली असती तर बेरोजगारांना रोजगार भेटला असता. त्यांच्या 2 टायमाची पोळी भेटली असती. हे बॉटनिकल गार्डन हे उभं करून सुधीर भाऊंना कोणतेही कामं केले नाही आणि इथे काही कामाचे नाही असं मी सांगतो त्याला. आणि बाळूबा धानोरकर यांनी MIDC भद्रावती MIDCला 25 करोडचे 2 प्रोजेक्ट आणले आणि 2 प्रोजेक्ट आणून त्यांना आता प्रोजेक्टची सुरुवात होणार आहे, कामाची सुरुवात होणार आहे. प्रोजेक्ट पासे झाले संसदमधून आणि ते चांगले कामं केले. माझं मत एवढंच आहे, आमचं मत पंजाला आहे. ताईंनी जे काही केलं फार चांगलं केलं आहे, त्याच्याबद्दल काही नाही. आता मी त्यांच्याबद्दल बोलू नाही शकत. आणि आम्हाला रोजगार मिळवून दिलं त्यांनीच. काँग्रेसमध्ये ज्या म्हणजे शेतमालाला भाव होते किंवा हे GST नव्हती, ते GST या सरकारने लावली, त्याच्यामुळे आमचा सपोर्ट यावेळेस काँग्रेसला. देखिए उम्मीदवार दोनों ही तगड़े हैं, दोनों ही अच्छे हैं, दोनों की उम्मीद 50-50 बोल सकते हैं. एक तरह से अगर काम देखा जाए तो अभी पार्टी के हिसाब से, भाजपा के हिसाब से अगर मुनगंटीवार आते हैं तो उनको केंद्र से सपोर्ट अच्छा मिल सकता है, तो वो और अच्छा काम कर सकते हैं, है ना. ये भी एक प्लस पॉइंट है. और जो प्रतिभा धानोरकर हैं उनका ये एरिया है, इस हिसाब से भद्रावती क्षेत्र के यहाँ के लोग उनसे बहुत प्यार करते थे, बालू भाव से भी, तो उनका भी संभावना है. ऐसा नहीं कि उनकी संभावना नहीं है. तो दोनों प्रत्याशियों के प्रति हमारी दोनों के प्रति शुभकामनाएं हैं कि दोनों जीतें और जो भी जीते काम करे, जनता के लिए काम करे. जनता के लिहाज से जनता को काम चाहिए, पार्टी से कोई लेना देना नहीं. काय वाटतं चंद्रपूर जिल्ह्यात कोणाचा पारडा जड आहे? मुनगंटीवारचं. ओके. आणि भद्रावतीचा विचार केला तर? भद्रावतीचा विचार केला तर धानोरकर बाईचा. सुधीर भाऊ मुनगंटीवार, कारण त्याच्या विकासाचे कामं भरपूर आहे. आमच्या मतानं व्यवस्थित आहे. प्रत्येक सरकार आलं ते महागाई वाढतच आहे. कोणत्याच सरकारनं महागाईचा विषय काही निर्णय नाही घेत आहे. प्रत्येकजण आपापल्या पक्षानुसार काम. पण विकास कामं भाजपनी विकास कामं केली असं भाजपचा दावा आहे, पण त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे नको आणि गरज नसताना विकास कामं झाली आहे असंही आरोप काँग्रेसचा नाही. भ्रष्टाचार प्रत्येक पक्षात झाला आहे असं काहीच नाही आहे. विकास होणं महत्त्वाचं आहे. दोन्हीकडलं तसं म्हणजे सारखेच असं नाही का, दोन्हीकडलं म्हणजे लोकांना सगळं म्हणजे पारडं जडच आहे दोन्हीकडलं. पण असं सांगू शकत नाही का कोणतं येईल बा. तसं पाहिलं तर मुनगंटीवारांनी त्यांच्याच प्रभागात इकडेच विकास केलेला आहे. आमचं भद्रावती, वर्रा, वणी या क्षेत्रामध्ये त्यांचं काही म्हणजे असं मोठं योगदान नाही असं म्हणता येईल. त्यामुळे लोकांचा असा कल आहे की आपला लोकल खासदार राहिला तर बरं राहील. म्हणजे आमच्या भद्रावती वर्रा विभागामध्ये तर धानोरकरचंच आहे. आमच्याकडे सर्व कामं धानोरकरनीच केले आहे, त्यामुळे आमचं सर्व मत धानोरकर.
तसं तर पाहतो म्हटलं तर इथं बेरोजगारच आहे, सगळे रोजगार काहीच नाही महिलांसाठी. जसं बेरोजगार मुले काही जण असे बेवारशी फिरत आहे. तर मी इथे हेच म्हणते की जे कोणी उमेदवार निवडून येईल त्यांना फक्त महिलांसाठी काहीतरी रोजगार आणावा. योजना आणल्या आहे पण प्रत्येकालाच त्या लागू होत नाही ना. तुम्ही फॉर्म भरा, असं करा तसं करा करते. फॉर्म भरल्यानंतर कोणी आपण पैसे नसले तरी त्याच्या काढून भरते, पण त्याचा लाभ काहीच होत नाही. तसं आता याचं आहे राशन कार्डचं आहे. राशनमध्ये BPL-वाल्यांनाही मिळते, ज्यांना ड्युटीवाल्यांनाही मिळते, सगळ्यांना अनाज मिळते. 1 किलो 2 किलो याच्यामध्ये काय होते? ज्यांना घर नाही काही नाही म्हणजे निराधार आहे त्यांना पण काहीच सुविधा नाही आहे. जे बी कोणी निवडून येईल त्यांनी फक्त महिलांसाठी काहीतरी रोजगार आणावा बस. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात अनेक उमेदवार आहे, मात्र मुख्य लढत प्रतिभा धानोरकर आणि सुधीर मुनगंटीवारांमध्ये आहे. राजूरकर नागरिक म्हणून काय म्हणतात, कोणत्या पक्षाचं पारडं जवळ आहे? इथे काँग्रेसचाच गड आहे. राजुरा म्हणलं तर काँग्रेसचाच गड आहे. याच्यानंतर एकच सीट आली होती, एकच वेळ आली होती BJP, त्याच्यानंतर आली नाही. काँग्रेसचा गड आहे, काँग्रेसच येणार इथे. राजुरात कोण येऊ शकतं? आपला काँग्रेस नागरिकांचा ओढा काँग्रेस पक्ष. काँग्रेस पक्ष काय कारण? कारण BJPने आजपर्यंत जे काय केलं आहे ते सर्वसार केलं, पण राजुरा या तहसीलमध्ये जे काही होत आहे ते काँग्रेस करून राहिलं आहे. आपण जेवढे काही करून राहिलो आहे हे काँग्रेस आम्हाला भरपूर काही दिलं आहे. म्हणजे जेवढी काही आता जे आम्हाला महागाई दिसून राहिली आहे ते आमच्या काँग्रेसच्या याच्यामध्ये नव्हती. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात राजूरकर नागरिक काय विचार करतायत? भाजपचा वोट नाही, भाजप. भाजप. हां, भाजपचं विकास आहे, हायवे चालू आहे, ह्या रोड बनणार आहे, सर्व काही विकास भाजपच्या माध्यमातून होत आहे. मुनगंटीवार शुगर आहे. तर नागरिकांनी आरोप केलाय की इथे कुठल्याही प्रकारच्या कामं झाले नाही. हे खोटे आरोप आहे, ते खोटे आरोप आहे. पण काँग्रेसनी मुद्दे उपस्थित केले आहे की महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार, याबद्दल काय सांगाल? याबद्दल काही महागाईचं वाढणारच आहे, चालायचं आहे. पहिलं स्वस्त होतं, आता जसा पैसा वाढला तशी महागाई वाढली. सर्वेला काय तेच आहे. बेरोजगारीचं काय प्रमाण आहे? बेरोजगारी नाही, काही बेरोजगारी नाही, सर्व रोजगार छान आहे. करतच आहे, करतच आहे. काम राहते. काय समस्या आहे, कुठल्या समस्या सुटल्या नाही, काय अपेक्षा आहे सरकारकडून? आम्हाला काँग्रेसवाला पाहिजे, काँग्रेसकडून आम्हाला लई मदत मिळतच आहे. पण इकडे भाजप दावा करताय की शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येतात आहे किंवा बाकी पण इतर योजना आहेत, येत आहे ना, सिलेंडर आहेत. रोज भेटत आहेत. हे 6-6 हजार का 2-2 हजार रुपये भेटत आहे. पण इकडं मार्ग हे मस्त वाढून देत आहे ना. सिलेंडर 1000 रुपये सिलेंडर घेत आहे, 1200 रुपये घेत आहे. आम्हाला का परवडते ते 2000 न 6000 दिले तर वावरावर? सांगा ना तुम्ही. आम्ही आता शेतकरी राव का काही राव, मजूरदार राव, 200ची वन करणेवाला. आम्हाला एवढं समजते, आम्ही एवढं बोलतो. आम्हाला भाव हवा आहे, बाकी काही नाही पाहिजे. भावच पाहिजे आम्हाला. कापसाले, मिरचीले, आम्ही पूर्ण शेतकरी आत्महत्या होण्याकरिता हे रडत आहोत आम्ही पूर्ण. फक्त आम्हाला आहे ना काँग्रेस हो की काही हो, आम्हाला साडीगिडी काही हवी नाही. आम्हाला फक्त कापसाले, मिरचीले भाव द्या. काय वाटतं, कोणत्या पक्षाचं पारडं जड आहे? सुधीर मुनगंटीवार, भाजपाचा. पण काँग्रेसनी अनेक मुद्दे सादर केले आहे, महागाई, बेरोजगारी आणि विकास कामांमध्ये भ्रष्टाचार. काय सांगाल त्या बाबतीत? त्यांनी जे केलं नाही ते सगळं यांनी करून दाखवलं. 4-5 वर्ष ते आमदारगी म्हणून होते काँग्रेसवाले, तर त्या काळामध्ये 2.5 वर्षाचा त्यांना काळ मिळाला होता. तर त्या काळात त्यांनी काहीच नाही केलं डेव्हलप. त्यांनी आपल्याच याचा नाही केला. त्या लोकसभेचा विस्तार जास्त आहे, त्याच्यामुळे ते का करू शकणार? पुढील 5 वर्षात म्हणजे खासदार कोणीही झालं तरी त्यांच्याकडनं काय अपेक्षा राहतील राजुरावासी म्हणून? विकास कामामध्ये आता शेतीचं जे अडचणी आहेत लोकांना, पाण्याचा याचा त्याचा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणे आणि शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये लाईट नाही आहे, आले तरी 8 घंटे त्यांच्या लोडशेडिंग राहतात, त्याच्यामुळे तेही त्रस्त आहेत. त्याच्या बाबतीत ते विकास करायला पाहिजे त्यांनी. ते मग ते BJP असो किंवा काँग्रेस असो, त्या बाबतीत ते दोघांनीही करायला पाहिजे. नहीं, पलटा दोनों का मतलब अभी टफ में ही है. मतलब किसी का कुछ कंफर्म नहीं बता सकते.
फिर भी मुनगंटीवार जी आने से थोड़ा डेवलपमेंट होने के चान्स ज़्यादा है. कसं आहे सुधीर भाऊन आमच्या एरियात काही कामं नाही केले. भाजपनं सातत्यानं विकासाचा मुद्दा नाही का केंद्र सरकारवर जनता नाही का खूपच नाराज आहे. कोणते मुद्दे असतील? बेरोजगारी, महागाई, आज शेतकऱ्याच्या मालाला भावसुद्धा नाही आहे, रेट नाही, काही नाही. मुनगंटीवार. काय कारण असेल? काय कारण म्हटलं तर नाही का, कारण तर मोदीनं कामं चांगलीच केलेली आहे. हो, कारण संडासची कामं केलेली आहे, रोडची कामं केली आहे, जे काही कामं केली आहे ना ते मोदीने कामं चांगलीच केलेली आहे. दोन्हीने कामं चांगलेच केली आहे. मोदीने केलेली आहे आणि पणजीवाल्याने कामं चांगलेच केलेली आहे. नाही, तुम्ही गृहिणी आहात, प्रत्येक महिन्याचं बजेट असतं, महागाईमुळे इफेक्ट होतो, काय सांगाल त्याबद्दल? महागाईमुळे तर मोदीने, कारण तर आता नाही का गॅसची पण रेट उतरवलेलीच आहे, ते पण काम त्यांनी चांगलंच केलेलं आहे. आता हे कमळचं फूल यांच्या दोघांचाच फाईट आहे आता. यांच्यानंतर काय आता दोघांमध्येच मस्त मजा आहे का कोण मारणार हे मी सांगून शकत नाही. हो, तर हे म्हणजे आता फाईट दोघांमध्येच आहे मस्त बढिया, काय कोणतं टेन्शन नाही. तर ते बाई पडलं, हा माणूस पडला, बस येतं प्रयत्न आहे वाचपत माझं. कांग्रेस. क्यों ऐसा लगता है? हमको भरोसा उनके. अच्छा, लेकिन भाजपा ने विकास का मुद्दा सामने किया है कि हमने कई सारी विकास योजनाएं लाई हैं, क्या लगता है? हाँ, विकास किया, लेकिन हमको भरोसा कांग्रेस पे है, इसलिए हम कांग्रेस बोल रहे हैं. या वर्षी पंजाचा जोर जास्त है. हमको तो कांग्रेस लगता है. कांग्रेस क्यों है. ऐसा लगता है आपको? अब क्या करेंगे, वही कांग्रेस ही, दूसरी सिवा कोई भी नहीं है हमारे लिए. कांग्रेस से अभी कर ही नहीं सकता कुछ भी. वोट कुणाला करायचं अगर असं बघितलं जाईल तर आपल्या परिसरामध्ये ज्यांनी विकास केला त्यांना बघू. भाजपनं विकासाचा मुद्दा उभा केला आहे, तर काँग्रेस महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या 3 मुद्द्यांवरती हे करत नाही आहे. बघा, काय? महागाईचा काही विषय नाही आहेत आणि राहिली गोष्ट बेरोजगारीची, तर बेरोजगार कोण आहे? ज्यांच्याकडे डिग्रीज नाही. आता जसं फॉर एक्झाम्पल मी पण मला पण रोजगार आहे, बट अगर बघू म्हटलं तर बघा की जसं अगर मी 12वी शिकलेलो आहे एक्झाम्पल, तर मला रोजगार कोण देईल? आज अगर कुठले पण जॉब्स निघतोय तर ग्रॅज्युएशन, PG, MBA या बेसिसवर निघतोय. माझं स्वतःचं सिलेक्शन ग्रॅज्युएशन बेसिसवर झालेलं आहे. जेव्हा माझी 12वी होती तेव्हा मला जॉब नव्हती मिळत, समोर शिकावं लागलं, नंतर जॉब मिळाली. 10वी 12वी राहणार तर कसं काय जॉब मिळणार मला? बरोबर, माझा प्रश्न आहे. बरं, चंद्रपूर जिल्ह्यातील जे शिक्षित तरुण आहे त्यांना नोकरीसाठी पुणे, मुंबई, हैदराबाद जवळ करावं लागतं, या मुद्द्याबद्दल काय सांगशील? आता बघा, बाकीच्यांचं तर नाही माहीत, पण मी तर पुणे मुंबईला नाही गेलो आहे. मला माझ्याच चंद्रपूर जिल्ह्यामध्येच मिळालेली जॉब आहे आणि माझ्या एफर्ट्सवरती मिळालेली आहे, दुसऱ्यांच्या एफर्ट्सवरती नाही. काय सांगाल, विकासाचा मुद्दा की महागाई, बेरोजगारी? महागाई बेरोजगारी तर आहेच ना. जे कामं करत नाही, ज्याला आवडच नाही काम करायची, असे लोक बेकार आहे. हां, महागाई म्हटलं तर महागाई कशाची महागाई आहे? महागाई राहायसाठी पहिले 300 रुपये 200 रुपये रोजी मिळत होते, आज 500-600 रुपये मिळते, 700 रुपये मिळते. महागाईचा काही प्रश्नच नाही आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात चर्चेचा विषय धानोरकर की मुनगंटीवार? सुधीर भाऊ. का? नाही तर कारण कामं दिसत आहे त्याचे. सुधीर भाऊने जे कामं केले, विकास केला, ते दिसत आहे, ते येणार सुधीर भाऊ. खासदार से क्या अपेक्षा है आपको? खासदार बोले तो अपने को करे प्रतिभा भाई धानोरकर, बस. और हमने 30 साल इसके देखे, कुछ नहीं किया, खाली पुराना तोड़ो नया बनाओ, कोई काम किया, उसके सिवा दूसरा काम कुछ नहीं. अब पुराना तोड़ा नया बना है, उसमें कुछ ना कुछ तो मिलते ही रहता है. अभी पुराना रोड है उसको तोड़ो और बनाओ, और ठेकेदार चुनो, कोई काम किया है. आपण आलो आहोत वरोऱ्याच्या आनंद वन चौकात. इथल्या नागरिकांशी संवाद साधून आपण जाणून घेणार आहोत की या लोकसभा निवडणुकीबाबत त्यांचं काय मत आहे, त्यांच्या काय अपेक्षा आहेत. लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवार आहे, पण मुख्य लढत जी आहे ती प्रतिभा धानोरकर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याबाबत आहे. कोणाचा जोर काय वाटतं तुम्हाला? दोघांचा जोर सेम असं वाटतं. काँग्रेसचा मुद्दा आहे की महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार? भ्रष्टाचार तर आहेच म्हणा, भ्रष्टाचार कधी खतम होणारच नाही. आम्हाला विकास तर काही झाला नाही, विकासाचे काही तरतूद बी नाही आहे आणि समोरही नाही होणार असं वाटते. म्हणून ते माणूस जरी चांगला आहे सुधीर मुनगंटीवार,
तरी पण पार्टी बरोबर नाही आहे. विकास झाला हे फक्त विकासापुरतंच आहे. आत्तापर्यंत जे झालेले आहे जे फक्त म्हणजे शब्द आहे की हे केलं ते केलं खूप काही केलं, पण त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेचं इतकं समाधान झालं का हा एक प्रश्न पाहिजे. त्याच सरकारने असं समजून घ्यायला पाहिजे, कारण आत्तापर्यंतच्या पंतप्रधानाला आत्तापर्यंत लहान मोठ्यापासून मध्ये कोणी इतकं ज्या शब्दात बोलले नाही तसा एकही पंतप्रधान आतापर्यंत झालेला नाही. आता लोकल मुद्द्याचं सांगा, स्थानिक पातळीवर काय सांगा? स्थानिक पातळीवरचं असं आहे की आम्हाला त्या सुधीर मुनगंटीवार किंवा प्रतिभाताई यांचे कामं आहेत. प्रतिभाताईसुद्धा चांगले कामं करतात आणि त्याही करतात, पण पार्टीचा जो हे आहे त्या पार्टीच्या कलामुळे आम्हाला माहीत आहे की ते प्रतिभाताईच आम्हाला योग्य वाटणार असं वाटतं. गृहिणी म्हणून तुम्ही काय सांगाल बजेटबद्दल? गृहिणी म्हणून मी सांगेल की आता सध्या भाजपाने जे कार्य त्यांनी करत आहे ते काही प्रमाणात त्यांचं बरोबरही आहे आणि प्रत्येक आता दुसरी पार्टी म्हटल्यावर त्यांना तेवढं त्या ज्या प्रमाणात आपण करू शकलो नाही त्या प्रमाणात दुसरं कोणी करत आहे तर त्यांना प्रतिसाद द्यायला पाहिजे प्रत्येकाला असं वाटतं मला. आणि भारतीय जनता पार्टीचं आपण आता बघतच आहोत, एवढे वर्ष होऊन राहिले तर ते कार्य आता सुरळीत चालतच आहे आणि आपण नागरिक या दृष्टीनं सुधारणा याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे की आधीच्या सुधारणा कशा होत्या आणि आता कशा चालू आहे. आणि आपल्या जनमानसाला आता संपूर्ण राज्यकारभार चालवायचा आहे देशाला संपूर्ण, त्यांनाही त्यांच्या परीनं त्यांचा पूर्ण आर्थिक नियोजन करूनच करावं लागेल ना. जसं आपलं आर्थिक नियोजन असतं गृहिणीचं तसं त्यांनाही करावं लागेल. त्यामुळे मला तरी असं वाटतं की भाजपचं आहे. क्या लगता है किसका जोर है इस इलेक्शन में? जोर में मुंडीवार भाव का है बीजेपी कमल निशान, क्योंकि उनने बहुत गरीबी का सहूलत दी है कि कंट्रोल भी सब फुकट मिल रहे, लाड़का बहन के भी सबको दे रहे हैं कि मोदी जी बहुत अच्छे काम कर रहे हैं. हम तो कमल निशान को देंगे बाबा. जोर सध्या प्रतिभाताई धानोरकरचा वाटत आहे, कारण भाजप सरकारवर लोक नाराज आहे आणि अशा खूप अशा बोंबा मारणारं सरकार आहे भाजप. आणि नुसतं राम मंदिर आणि बाकीच्या गोष्टी केल्यानं काही विकास झाला नाही असं आम्हाला वाटतं. BJP सरकारनं इथं रोजगाराचे कोणते कामं केले नाही आणि तसंही असून शेतकऱ्याच्या मालाला कोणत्याही प्रकारचा भाव मिळाला नाही. सोयाबीनचा भाव 4200 रुपये कवडी मोलानं खपत आहे आणि खायचं तेल आपलं फॉर्च्युनर हे 110-115 रुपये लिटरनं आपल्याला घ्यावं लागत आहे. ह्या गोष्टीचा जर विचार केला कापसाचा भाव 6,500 रुपये आहे. जेव्हा ठाकरे सरकार महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा 10,000 रुपये भाव होता कापसाले. यावर्षी फक्त चना थोडा एक चांगला भाव भेटला आहे. जागतिक पातळीवर चण्याची मागणी होती म्हणून तो भाव भेटला आहे. सर 15 लाख रुपये जमा झाले का? बेरोजगारी कमी झाली का? नाही झाली पैकी याच्यावर नाही काम करत ना ते. तर ते 15 लाख वगैरे नाही दिले त्याने, फक्त जुमला म्हणून सांगितलं. हे बरोबर नाही ना. त्यांना त्याच्यामुळे काँग्रेसला मतदान करा, काँग्रेस येईलही. धानोरकर विरुद्ध मुनगंटीवार असं मुख्य लढत पाहायला मिळते आहे. कोणाचा जोर जास्त वाटतो? धानोरकर. काय कारण वाटतं? काय कारण सध्या परिस्थिती त्यांची गरज आहे, सध्या केंद्रामध्ये त्यांची गरज आहे, भविष्यात राहील. पण भाजपाचा दावा आहे की विकास कामं झाली आणि पुढे पण होतील, त्याचा परिणाम नाही होणार का? नाही ना. आता शेती आता आपण कास्ता करतो, आता आपल्या शेतीमालाला भावावरून ओळखायला येते की किती भाव वाढले आणि काय गरज आहे. महागाई कमी व्हायलाच पाहिजे, परंतु आता जे 10 वर्षे झाले आहे तर याच्यावर फक्त आश्वासनं दिलेली आहेत आणि अंमलबजावणी काही झालेली नाही. तर काँग्रेसचे जे आहेत त्यांनी अंमलबजावणी करावं एवढंच अपेक्षा आहे. कोणाचा जोर जास्त वाटतो बरोबर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात? या 10 वर्षाचा जो आपण अभ्यास केला तर या 10 वर्षामध्ये फक्त त्यांनी आश्वासनं दिलेली आहेत. तर काँग्रेस जरी आलं तर पुन्हा सत्ता परिवर्तन होईल आणि अंमलबजावणी कशी होईल त्याच्यावर ते जोर देईल. युसेनच्या चौक चुनाव चौपाल या कार्यक्रमाअंतर्गत आज आम्ही चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला. चंद्रपूर शहरासह वरोरा, भद्रावती, राजुरा आणि बल्लारपूर या तालुक्यांचा देखील दौरा केला. नागरिकांशी संवाद साधला, नागरिकांशी चर्चा केली. नागरिकांनी मनमोकळेपणानं आपली मतं मांडलीत. काहींनी रोष व्यक्त केला तर काहींनी अपेक्षा व्यक्त केली, तर झालेल्या कामांबद्दल काहींनी समाधान व्यक्त केलं. मात्र युसेनतर्फे सर्वांना कळकळीचं आवाहन आहे की 19 एप्रिलला मतदान आहे. मतदान नक्की करा, आपलं कर्तव्य जरूर पार पाडा. कॅमेरा पर्सन दिनेश सातपुतेसोबत मी राहुल जोशी, युसेन न्यूज, चंद्रपूर.
श्रृंगार से बढ़ेगी हर महिला की शान जब खरीदारी होगी विदर्भ के सुप्रसिद्ध त्रिमूर्ति गोल्ड, सिल्वर और डायमंड हाउस के साथ। 916 के गोल्ड हॉलमार्क ज्वेलरी पर पाए दुगनी चांदी बिल्कुल मुफ्त और डायमंड ज्वेलरी की खरीदारी पर मेकिंग चार्जेस में मिलेगा 25% का डिस्काउंट। ऑफर 30 अप्रैल 2024 तक वैध। त्रिमूर्ति गोल्ड, सिल्वर और डायमंड हाउस, सराफा बाजार, अमरावती। रोंघे सेल्स अँड चेतन ट्रेडर्स, पारस पाईप अँड फिटिंग आणि सेरा सॅनिटरी वेअर फॉसेटचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर, चिटनवीस पार्क चौक, नागपूर। संपर्क 9422842584 और 9423684791।